नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। शक्यतो पाडापाडी करायचीच आहे, माझा निरोप आला तर बघा, नाही तर निवडून येईल, त्यालाच मतदान करा, जरांगेंचं वक्तव्य। जरांगेंना निवडणूक लढवायची तर लढवावी, कोणाला पाडायचं तर पाडावं। राजकीय पक्षांकडून फक्त आता भूलथापा सुरू आहेत, राज्य सरकार आरक्षण देऊच शकत नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य। मराठवाड्यातील रोजगार शिक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष जाऊ नये यासाठी जातीपातीचं राजकारण, जातीजातीमध्ये भांडणं लावून राजकारण सुरू आहे, राज ठाकरेंची टीका। राज ठाकरे यांनी माझ्या नादी लागू नये, माझ्या विरोधामध्ये आणि माझ्या समाजावर बोलू नका, अन्यथा तुम्हाला पळताभुई थोडी होईल, जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना इशारा। जरांगेंनी निवडणुकीमधून माघार घेण्याचा निर्णय खूप उशिरा घेतला, त्यांच्या निर्णयामुळेच आता कार्यकर्त्यांचं मोठं नुकसान झालंय, बच्चू कडूंचं वक्तव्य। नागपूर जिल्ह्यामधील 2 मतदारसंघात मनसेचा भाजपला पाठिंबा, हिंगणा आणि दक्षिण नागपूर मतदारसंघात मनसेचा भाजपला पाठिंबा, मनसेचे नागपूर जिल्हाध्यक्ष आदित्य दुबकर यांची माहिती। वाशिमच्या जागेवर आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिलाय, राजरत्न आंबेडकरांसाठी मी सभा घेणार आहे, जरांगेंची प्रतिक्रिया। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला धक्का, 4 माजी उपनगराध्यक्षांसह 7 माजी नगरसेवकांचे अजितदादा गटामध्ये प्रवेश, अजितदादांच्या बारामतीमधील निवासस्थानी पक्षप्रवेश संपन्न। माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचं लोडी सोडत नाही, नवनीत राणा यांची यशोमती ठाकूरांवर टीका। उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात देखील वाशिममधील सभेत योगींचा बटेंगे तो कटेंगेचा नारा, एक थे तो सेफ थे और जब बटे तो कट गए, योगी आदित्यनाथ यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य आहे। पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद निर्माण करण्यासाठी फिरतंय, राम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष देवगिरी महाराज यांचं वक्तव्य, राहुल गांधींचं नाव न घेता गोविंदगिरी महाराजांची टीका। माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना, मी अडचणीचा ठरू नये म्हणून आता माझा हस्त करण्याची तयारी सुरू झाली आहे, परळीत प्रचार सभेत धनंजय मुंडेंचं आरोप आहेत। आष्टी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांचा अजित पवार गटावरच निशाणा, घड्याळाचे 12 वाजलेत, धस यांची टीका। सुरेश धस यांना लवकरच तुतारी प्रचाराची जबाबदारी मिळणार, ट्विट करत अमोल मिटकरींचा धस यांच्यावर पलटवार। भागीरथ भालके यांनी शरद पवारांची गद्दारी केली, पवार साहेबांसारख्या बुजुर्ग माणसाला भागीरथ भालके यांनी फसवण्याचं काम केलं, धैर्यशील मोहिते पाटलांचा आरोप। अजित पवार गटाच्या कैलास वाकचौरे यांची वैभव पिचाडांना साथ, काँग्रेसचे बाळासाहेब नाईकवाडी यांनी देखील पिचाडांच्या गटात सामील झाले, तर अकोले मतदारसंघात भाजपच्या पिचड यांची अपक्ष उमेदवारी। मावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस, तर सोशल मीडियावर सशुल्क सेवा वापरल्यामुळे सुनील शेळके आणि बापू भेगडेंना नोटीस। रामराजे निंबाळकरांविरोधात अजित पवार संतापले, रामराजे प्रचारात दिसत नाहीत, मी त्यांना नोटीस पाठवणार, तर फलटणमध्ये कुणाचाही प्रचार न करण्याची निंबाळकरांची भूमिका। शिंदेगडाच्या महेश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी, कल्याणमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंच महेश गायकवाड यांच्यासह 7 जणांची पक्षातून हकालपट्टी। कल्याण पूर्वेत भाजपनं शिवसेना संपवणाऱ्याला उमेदवारी दिली आहे, भाजपकडून एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, महेश गायकवाड यांचा आरोप। अमरावती जिल्ह्यात देखील बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपची कारवाई, बडनेराचे तुषार भारती, अमरावतीचे जगदीश गुप्ता, तर अचलपूरचे प्रमोद सिंह गडरेले भाजपमधून निलंबित। कल्याण पश्चिमचे बंडखोर भाजप शहर अध्यक्ष वरुण पाटलांवर पक्षांतर्गत कारवाई, पाटलांचं 6 वर्षांसाठी निलंबन। राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते मैदानात, हातामध्ये लाल पुस्तक आणि डोक्यावर लाल फडकं बांधून समर्थन, देवेंद्र फडणवीसांनी पुस्तिकेवरून केली होती टीका। मग 29 तारखेलाच पक्षाचा राजीनामा दिलाय, मग आता हे निलंबन कशासाठी, तुषार भारती यांचा सवाल। पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात राहण्याचा अधिकार नाही, पहिल्या टप्प्यात आम्ही 40 पदाधिकाऱ्यांना निलंबित केलंय, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। ठाकरे गटाकडून पक्षविरोधी कारवाई केलेल्यांची हकालपट्टी, रुपेश कदम, राजू पेडणेकर, मोहित पेडणेकरांची हकालपट्टी, तर भाग्यश्री आभाळे, गोविंद वाघमाऱ्यांवर देखील कारवाई। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का, कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुखासह माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश। गोंदियामध्ये भाजपमधून बंडखोरी करणारे शंकर मडावी यांच्यावर निलंबनाची कारवाई, भाजपची उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय।
बोईसर विधानसभेत शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांचे बॅनर फाडलेत. बोईसरच्या सिडको परिसरातली घटना आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पोलीस घटनास्थळी. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळ्यामध्ये 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच सभा. सभेची तयारी अंतिम टप्प्यात. महायुतीच्या प्रचारासाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर. इचलकरंजी, इस्लामपूर आणि जत आटपाडीच्या परिसरामध्ये शुक्रवारी अमित शहांची सभा असेल, तर धनंजय महाडिक यांची माहिती आहे. इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन. इंदापूरमध्ये विरोधकांनी कधीही विकास केला नाही, त्यांनी चष्माचा नंबर बदलावा. दत्तात्रय भरणे यांची टीका. भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ उद्या देवेंद्र फडणवीसांची सभा. माहूर विधानसभेतून भीमराव केराम निवडणुकीच्या रिंगणात. अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध. लाडकी बहिणीचा हप्ता 2100 करण्यासह अद्ययावत आरोग्य व्यवस्था, दर्जेदार रस्त्यांसह पायाभूत सुविधांचा आमचा वादा. अजित पवारांचा दावा. बारामतीत जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी सुरू करणार. आता त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग युनिट, लॉजिस्टिक पार्क उभारणार. अजित पवारांची मतदारांना साथ. हे आमदार झाल्यावर मतदारसंघातील सर्व पोरांची लग्न लावणार. परळीचे शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचं अजब आश्वासन. धाराशिवमध्ये विकास काम न झालेलं गाव दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. तानाजी सावंत यांचं प्रचारादरम्यान आवाहन आहे. कळमनुरी विधानसभेत दानव यांच्या वतीनं आता आमचा शंखनाद, तर खासदार नागेश आष्टीकर यांचे संतोष बांगर यांचं नाव न घेता टीका. माझ्या मागून आलेले अनेक जण मंत्री झाले, मी अजून किती दाढी विकवायची. मालवण येथील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये निलेश राणे यांनी बोलून दाखवली मंत्रिपदाची इच्छा. छत्रपती संभाजीनगरमधील प्राध्यापक कर्मचाऱ्यांना आता प्रचार करण्यास मनाई. उच्च शिक्षण संचालकांचे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांना निर्देश. उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांचा आदेश. रत्नागिरीच्या निवडणूक नियंत्रण कक्षालाच अधिकाऱ्यांची भेट. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-विजिल ॲपवर दाखल झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे सामान्य निवडणूक निरीक्षक जनक पाठक यांच्या सूचना. सांगलीच्या मिरजमध्ये तानाजी सातपुतेंच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक संपन्न. बैठकीला महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित. गंगाखेड विधानसभेमधील वातावरण माझ्यासाठी पोषक. ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतली. आमदार रत्नाकर गुट्टे यांची माहिती. महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी प्रचाराला सुरुवात केली. श्रीराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली. लाडकी बहीण योजना बंद केली तर महिला लाटणं घेऊन मागे लागतील. येवल्यामधील सभेत बोलताना भुजबळांचं वक्तव्य. परभणीतील पाथरीमध्ये विधानसभेच्या सोनपेठमध्ये काँग्रेसच्या अमित देशमुखांची जाहीर सभा. सुरेश वरपुडकर यांना निवडून देण्याचं आवाहन. धुळ्यात भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या प्रचाराचा शुभारंभ. खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरामध्ये नारळ वाढून काढली प्रचार रॅली. दौंडमध्ये महायुतीचे समन्वयक बैठक. राहुल कुल यांच्या विजयासाठी महायुती एकवटली. वीरधवल जगदाळे राहुल कुल यांच्या प्रचारासाठी सक्रिय होणार. शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईकांच्या प्रचाराचा शुभारंभ. गावदेवी मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. भंडाराच्या साकोलीमध्ये अपक्ष उमेदवार सोमदत्त करंजकरांकडून आता प्रचाराला सुरुवात झाली. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात. मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालकेंकडून प्रचार सुरू. प्रचाराआधीच भाजपचे उल्हास शिंदेंसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. पुण्याच्या खडकवासला मतदारसंघाचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचाराला सुरुवात. कोंढणपूर तुकाई देवीला नारळ फोडून प्रचाराला सुरुवात. वरोरा विधानसभा मतदारसंघामध्ये भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी काँग्रेसचे खासदार प्रतिभा धनोरकर मैदानात. माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांचं शक्ती प्रदर्शन. निर्मळ यांच्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंसह महायुतीच्या नेत्यांचे फोटो. वेगवान प्रचारासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची दुचाकीला पसंती. दुर्गापूर या भागामध्ये कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर बसून प्रचार केला आहे. आमदार सुहास कांदेंनी प्रचाराला केली सुरुवात. अतिप्राचीन बाणेश्वर मंदिरापासून प्रचाराची सुरुवात. साताऱ्याच्या कराडामध्ये भाजपला प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. डॉक्टर अतुल भोसलेंच्या हस्ते उद्घाटन करत प्रचाराला सुरुवात. अजित पवार गटाचे शिरूर हवेलीचे मतदारसंघाचे उमेदवार माऊली काटके यांच्या प्रचाराला सुरुवात. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते अष्टविनायक थेऊरच्या चिंतामणी चरणी प्रचाराचा नारळ फोडून प्रचार सुरू.
शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवेंद्रराजे भोसलेंची सातारा मतदारसंघात पदयात्रा, युवकांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती. संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूरमध्ये आयकर विभागाची छापेमारी, प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब संचेती यांच्यावर बँकेचा छापा. तर बाळासाहेब संचेती हे ठाकरेंचे उमेदवार दिनेश परदेशींचे बंधू. अंबरनाथमध्ये नो वॉटर नो वोट ही मोहीम, पाण्याच्या समस्येविरोधात नागरिक आक्रमक झाले. मतदानावर बहिष्कार घालण्याचाच नागरिकांचा निर्धार आहे.